नमस्कार मंडळी. आज आपल्या पी एफ पी यू कामशेट प्रोग्राममध्ये सोनल मॅम आले आहेत. तर त्यांचा आपण रिस्पॉन्स जाणून घेऊया. मॅम, तुम्हाला आज काय शिकायला भेटलं आणि काय नेमकं वेगळं होतं आज आपल्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये? आज इथे मी मशरूम कल्टिवेशन प्रोग्रामबद्दल खूप सारी माहिती घेतली. ॲक्च्युअलमध्ये मी एक बॅग बनवली मशरूमची आणि मला सगळे जे डाऊट्स होते ते सगळे क्लिअर झाले आणि मी इन फ्युचर मशरूम कल्टिवेशनचा विचार करत आहे. पण तुम्हाला आता बाकीच्या ट्रेनिंग प्रोग्राम आणि याच्यामध्ये आता तुम्ही बरेच पाहिले असेल, काही फरक वाटतो का? किंवा आता तुम्हाला याच्यामध्ये ठीक आहे, तुम्ही जे व्हिडिओज पाहता किंवा बाकी दुसरीकडे जॉईन किंवा ट्रेनिंग घेण्याचा विचार केला असेल, तर इथे तुम्हाला काहीतरी नवीन किंवा वेगळं बघायला भेटलं का किंवा करायला किंवा पाहायला भेटलं का? हां, इथं सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं की कशाप्रकारे आपण मशरूमच्या बॅग्स बनवू शकतो, पुन्हा त्यांना कल्टिवेशनसाठी किती दिवस लागतो, पुन्हा आपण मार्केट कसं त्याचं क्रिएट करू शकतो. म्हणजे ऑलरेडी जे मार्केट आहे ते आहे, पण आपण स्वतः मार्केट कसं क्रिएट करू शकतो ते सरांना समजलं. धन्यवाद. हा फक्त एका दिवसाच्या प्रोग्राममध्ये यांना अशा बऱ्याच गोष्टी कळाल्या आहेत आणि उद्या आणखी पण यांचं ट्रेनिंग आहे. तर पाहूयात काय होतं. मध्ये सुशील आणि सुयोग पवार आलेले आहेत, तर यांचा आपण फीडबॅक जाणून घेऊया कामशेत येथे. तर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये कसं वाटलं अजून? सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि मार्केटिंगबद्दल पण माहिती भेटली की मार्केटिंगमध्ये नक्की प्रॉडक्ट विकायचं. आणि तुम्हाला नेमकं आज काय शिकायला किंवा बघायला भेटलं आज? प्रॅक्टिकली शिकायला भेटलं बाबा कसं काय ते बॅग भरायच्या वगैरे, काय ते लेअर करायचे, काय त्याचा अनुभव सगळा आला. आणि मार्केटिंगची बघायला भेटलं का कळालं तुम्हाला? करायलाही भेटलं. हां, आणि भरपूर मार्केटिंग कळालं. म्हणजे आता तुम्ही रेडी आहात? हो, रेडी. तर तुमची बॅग असं तर आणखी काय तुम्हाला बोलायचं म्हटलं? बाकी काय नाही, फक्त आता सेटअपच आमचा लवकर होईल चालू. हां, बाकी सगळं रेडी आहे. बाकी इक्विपमेंट वगैरे आलेले आहेत. इन्स्टॉलेशन पुढच्या आठवड्यात होणार सर बोलले. सो धन्यवाद PFPUमध्ये जोडल्याबद्दल. आणि सोबत आहेत राजश्री मांढरे, PFPU कामशेतमध्ये डे 1 प्रोग्राममध्ये. आज आपण त्यांच्याशी विचारणार आहोत की आज त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांना काय शिकायला भेटलं आणि आमच्याकडून त्यांना काय देता आलं. तर तुम्हाला आज कसला एक्सपिरियन्स आला, काय भेटलं तुम्हाला शिकायला आज? तसं तर स्वतःचा बिझनेस करायचा म्हटलं तर खूप काही शिकण्यासारखं आहे इथे. तर कृषी गौरव फाउंडेशन आणि PFPU यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी इथे पाहायला प्रॅक्टिकली भेटलेल्या आहेत की जेणेकरून ज्या पण गोष्टी आपण यूट्यूबला वगैरे पाहतो तर त्या फक्त आपल्याला दिसतात, पण इथे आपण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करून पाहिलेल्या आहेत. प्लस कुठलाही बिझनेस करायचा म्हटलं तर एक माणूस नाही करू शकत, त्याला टीम लागते. तर ऑब्व्हियसली इथे एक टीमवर्क पण दिसलं की बाबा सगळे मिळून खूप साऱ्या गोष्टी आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आजचीच गोष्ट नाही तर फ्युचरमध्ये पण तुम्ही कसा बिझनेस डेव्हलप नॉट ॲज अ इंडिव्हिज्युअल पण ग्रुपमध्ये कसा करू शकाल. तर ते इथे पाहायला भेटते आपल्याला की बाबा त्या पद्धतीने आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट यांनी सांगितला आहे की फक्त आजचा नाही, उद्याचा पण विचार, तो पण बिझनेससोबत इंडिव्हिज्युअली नाही पण ॲज अ ग्रुप कसं आपण टीममध्ये काम करू शकतो, ज्या त्या लोकेशनमधून जिकडे आपण राहतो तिकडून पण. आणखी काय शिकायला भेटलं तुम्हाला? आणि दुसरा पॉईंट असा की ज्या पण गोष्टी आपण इथे मॅन्युफॅक्चरिंग करतोय तर त्या बायबॅक घेतल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन बायबॅक गॅरंटी दिली. बायबॅक गॅरंटी कंपनीने दिली आहे की बाबा आपण जर तो माल बनवला तर आपल्याला जास्त टेन्शन नाही आहे की तो विकायचा कुठे किंवा काय. हां, तर ऑब्व्हियसली तसं आपण स्वतः जर केलं तर त्याचा डबल प्रॉफिट आहे, पण एक खात्री आहे की बाबा आपण बनवलेला माल कंपनी घेईल. थँक्यू मॅम. मॅमने मला असं वाटते की बरेच पॉईंट डिटेलमध्ये सांगितलेले आहेत आणि मॅमचा एक्सपिरियन्स पण खूप चांगला होता. तसे मॅमचे क्वेश्चन पण खूप होते. खरं सांगायचं म्हणलं तर हे बोलायचं कारण एवढंच आहे की त्यांचे क्वेश्चन तेवढे आले, तर हे सगळे क्वेश्चन नंतर त्यांना भेटलेले आन्सर आहेत तसं सांगायचं म्हणलं तर. आणि खरंच मॅमने एक चांगला आणि महत्त्वाचा पॉईंट फ्युचरमध्ये बायबॅकचा आणि कोलॅटरल वर्किंग, एक कोलॅटरल टीम म्हणून काम करण्याचा त्यांना एक अनुभव येणार आहे भविष्यात. तेव्हा पण आपण त्यांच्याकडून एक व्हिडिओ बनवून घेऊया नक्कीच. आणि धन्यवाद. आम्ही तुमची वाट पाहत आहोत PFPUमध्ये जोडण्यासाठी. थँक्यू. आहेत शुभम माने. तर यांचा आपण एक्सपिरियन्स विचारूया की यांना काय आज बघायला किंवा करायला भेटलं. तर शुभम सर, आज तुम्हाला काय शिकायला भेटलं पहिल्याच दिवशी आपल्या प्रोग्राममध्ये? म्हणजे मला प्रॅक्टिकल म्हणजे बघायला भेटलं नाही कसं ते करता तयार नाही का, ते बिया कशाला बघायलाच भेटलं का करायला पण भेटलं? करायला पण भेटलं नाही, बघा कराय. हां. आणि नवीन काय भेटलं की दुसऱ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये काय तुमचा पार्ट मिस आउट झाला असता?
आणि ते तुम्हाला काय गोष्टी शिकायला भेटल्या? मला फक्त बाहेर जे मी ट्रेनिंग केली त्यांनी मला समजून नव्हतं सांगितलं नाही का ते शेत करून ते कापूस लावायचा ते काय मला ट्रेनिंग नाही भेटली. म्हणजे इन डिटेल तुम्हाला पिन पॉईंट ॲक्युरेसी सोबत थोडक्यात सांगायचं म्हणलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या हाताकडून करून घेतलेल्या आहेत. करून नाही घेतलं, फक्त बघितलेत प्रॅक्टिकल नाही नाही इथं करून घेतल्यात. इथं करून घेतलं, प्रॅक्टिकल करून घेतलं. चालतंय. तरी यांचा एक्सपिरियन्स खूप बारकाईनं म्हणजे ह्यांनी दुसरीकडे पण कुठून तरी ट्रेनिंग घेतली होती, पण इथं ह्यांना करायला भेटलं आणि स्वतः आत्ता हे स्वतः घरी जाऊन स्वतः पण बॅग बनवू शकतात यांच्या म्हणण्यानुसार. तर आणखी बाकी बरेच मंडळी आहेत, त्यांचा पण आपण रिस्पॉन्स ऐकून घेऊया. धन्यवाद.